बातम्यांमध्ये आपण नेहमी ऐकतो की अमुक गुन्हेगाराला जिल्ह्यातून तडीपार केले, पण तडीपार म्हणजे नक्की काय? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. जेव्हा एखाद्या व्यक्तीला गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामाजिक शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होतो, तेव्हा पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेसाठी त्या व्यक्तीला विशिष्ट जिल्हा किंवा परिसरातून बाहेर काढतात. यालाच कायदेशीर भाषेत तडीपारी म्हणतात. महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई केली जाते. एका व्यक्तीला जास्तीत जास्त 2 वर्षासाठी तडीपार केली जाऊ शकते. या काळात त्याला त्या विशिष्ट हद्दीत येण्यास सक्त मनाई असते. पण लक्षात ठेवा, ही अंतिम शिक्षा नाही. तडीपारीच्या आदेशाविरुद्ध ती व्यक्ती वरिष्ठ पोलीस अधिकारी, गृह विभाग किंवा थेट हायकोर्टात अपील करू शकते. अशा सोप्या भाषेतील कायदेशीर माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बातम्यांमध्ये नेहमी ऐकताना अमुक गुन्हेगाराला शहरातून तडीपार केले, पण या तडीपारचा नक्की अर्थ काय असतो? चला मग समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला विशिष्ट जिल्हा, शहर किंवा ठराविक क्षेत्रातून काही कालावधीसाठी बाहेर जाण्याचा सरकारी आदेश दिला जातो, त्याला तडीपारी म्हणतात. पण थांबा, इथे एक मोठा ट्विस्ट आहे. तडीपार म्हणजे कोर्टाने दिलेली शिक्षा नव्हे, तर समाजात शांतता आणि कायदा सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी पोलिसांनी केलेली एक प्रतिबंधात्मक कारवाई असते, जेणेकरून तो व्यक्ती पुन्हा गुन्हा करू शकणार नाही. पण ही तडीपारी किती वर्षासाठी असते आणि ही कारवाई कोणावर केली जाते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तडीपार म्हणजे काय हे आपण पाहिलं, पण पोलीस नक्की कोणत्या लोकांवर ही कारवाई करतात? कोणाला शहराबाहेर हाकललं जाऊ शकतं? चला मग जाणून घेऊया. साधा नियम आहे. ज्या व्यक्तीविरुद्ध वारंवार गुन्ह्याच्या तक्रारी असतात किंवा ज्याच्या परिसरात राहण्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते, अशा लोकांवर तडीपारीची कुऱ्हाड कोसळते. विशेष म्हणजे या 4 प्रकारच्या लोकांवर ही कारवाई होते. सराईत गुन्हेगार, जे वारंवार गुन्हे करतात; खंडणीखोर, जे लोकांना धमकावून पैसे उकळतात; भाईगिरी आणि मारामारी करणारे, जे सतत भागात राडे करतात; शांततेला धोका निर्माण करणारे, जे दंगली किंवा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतात. पण ही तडीपारी किती महिन्यासाठी आणि किती वर्षासाठी असू शकते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आताच लाईक आणि सबस्क्राईब करा. पोलीस कोणालाही थेट उचलून शहराबाहेर काढू शकतात का? तर उत्तर आहे नाही. तडीपार करण्याची एक अत्यंत महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया असते. चला मग ती सोप्या भाषेत समजून घेऊया. तडीपारीचा आदेश निघण्यापूर्वी या 4 महत्त्वाच्या गोष्टी घडतात. एक, कारणे दाखवा नोटीस. पोलिसांकडून सर्वात आधी त्या व्यक्तीला नोटीस दिली जाते की तुमच्या ही कारवाई का करू नये. बाजू मांडण्याची संधी. त्या व्यक्तीला वकिलामार्फत किंवा स्वतः कोर्टासमोर आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो. 3, पुराव्यांचा विचार. पोलीस अधिकारी सर्व गुन्हे आणि पुराव्यांची सखोल तपासणी करतात. 4, सक्षम अधिकाऱ्यांचा निर्णय. सर्व बाजू ऐकल्यानंतर डीसीपी किंवा मॅजिस्ट्रेट दर्जाचे अधिकारी अंतिम निर्णय घेतात. थोडक्यात काय तर आरोपीला स्वतःची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिल्याशिवाय कोणालाही तडीपार करता येत नाही. पण ही तडीपार किती कालावधीसाठी असते आणि या आदेशाविरुद्ध कायदेशीर उपाय काय आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नोटीस तर मिळाली, पण हा तडीपार करण्याचा अंतिम आदेश नक्की कोण देतं? कोणताही सामान्य पोलीस अधिकारी हा निर्णय घेऊ शकतो का? चला मग जाणून घेऊया. नाही, तडीपारीचा आदेश देण्याचा अधिकार कोणत्याही सामान्य पोलिसाचा नसतो. हा आदेश फक्त कायद्याने अधिकृत केलेले सक्षम अधिकारी देऊ शकतात, जसे की शहरामध्ये पोलीस अधिकारी किंवा डीसीपी, जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी. आणि हो, हा आदेश कोणाच्या सांगण्यावरून नाही, तर पोलिसांकडे उपलब्ध असलेले ठोस पुरावे आणि परिसरातील सद्य परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत काळजीपूर्वक घेतला जातो. पण जर एखाद्या चुकीची तडीपारीची कारवाई झाली तर त्यावर कायदेशीर उपाय काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एखाद्या गुन्हेगाराला तडीपार केले तर ते आयुष्यभरासाठी असतं का, की काही ठराविक काळासाठी? चला मग जाणून घेऊया. तडीपारीसाठी कालावधी हा प्रत्येक प्रकरणानुसार आणि गुन्ह्यांच्या गांभीर्यानुसार बदलतो. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त 2 वर्षासाठी तडीपार केले जाऊ शकते. या सरकारी आदेशात स्पष्टपणे 2 गोष्टी लिहिलेल्या आहेत. पहिली म्हणजे त्या व्यक्तीला कोणत्या क्षेत्रातून, उदाहरणार्थ विशिष्ट जिल्हा आणि शहर, बाहेर राहायला जायचं आहे. आणि दुसरी म्हणजे किती कालावधीसाठी बाहेर राहायला जायचं आहे. जर तडीपार केलेल्या व्यक्तीने या कालावधीत लपून छपून त्या हद्दीत प्रवेश केला तर पोलिस त्याला थेट अटक करून जेलमध्ये टाकू शकतात. पण तडीपारीच्या या आदेशाविरुद्ध कायदेशीर उपाय काय आहेत? आरोपी कोर्टात जाऊ शकतो का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. समजा पोलिसांनी एखाद्या गुन्हेगाराला शहराबाहेर हाकललं, पण तो चोरून लपून पुन्हा त्याच शहरात परत आला तर पोलीस त्याच्यासोबत काय करतात? चला मग जाणून घेऊया. जर तडीपार केलेल्या व्यक्तीने सरकारी आदेशाचे उल्लंघन केले आणि तो त्या हद्दीत परत आला तर पोलिसाला कोणतेही वॉरंट न घेता थेट अटक करू शकतात. महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 142 अंतर्गत त्याच्यावर नवा गुन्हा नोंद केला जातो आणि या नव्या गुन्ह्यासाठी त्याला थेट 2 वर्षापर्यंतच्या कडक कारावासाची शिक्षा होऊ शकते. बाहेर राहण्याऐवजी तो थेट जेलमध्ये पोहोचतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तडीपारीचा आदेश आला म्हणजे सगळा खेळ खाल्लास का? पोलिसांच्या या निर्णयाविरुद्ध कोणताही उपाय नसतो का? नक्कीच असतो. कायदा प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी देतो. चला मग जाणून घेऊया. जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की त्याच्यावर झालेली तडीपारीची कारवाई चुकीची किंवा अन्यायकारक आहे तर त्याच्याकडे 3 कायदेशीर मार्ग असतात. 1, अपील दाखल करणे. तो व्यक्ती वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा थेट राज्य सरकारच्या गृह विभागाकडे या आदेशाविरुद्ध अपील करू शकतो. 2, न्यायालयात जाणे. तडीपारीच्या आदेशाला थेट उच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. 3, वैधतेवर प्रश्न उचलणे. पोलिसांनी योग्य प्रक्रिया पाळली नसेल तर त्या आदेशाची कायदेशीर वैधता रद्द करण्याची मागणी करता येते. पण लक्षात ठेवा, ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर गुंतागुंतीची असते. त्यामुळे अशा वेळी एका अनुभवी फौजदारी वकिलाचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. तडीपारीबद्दल आपण बरीच माहिती घेतली, पण व्हिडिओ संपण्यापूर्वी या 3
अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या अनेक लोकांना माहीत नसतात. पहिली गोष्ट, तडीपार म्हणजे कोर्टाने आरोपीला दोषी ठरवून दिलेली अंतिम शिक्षा नव्हे. दुसरी गोष्ट, समाजात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी आधीच घेतलेली ही एक केवळ प्रतिबंधात्मक कारवाई असते. आणि तिसरी गोष्ट, तडीपारीचा कोणताही एक नियम सरसकट सगळ्यांना लागू होत नाही. प्रत्येक प्रकरणामध्ये तथ्य, पुरावे आणि परिस्थिती पूर्णपणे वेगवेगळे असते. थोडक्यात काय तर गुन्हा रोखण्यासाठी कायदा पोलिसांना हा एक विशेष अधिकार देतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ही माहिती तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि चॅनलला आता सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण तडीपारीबद्दलचे सर्व महत्त्वाचे कायदे आणि नियम पाहिले. चला या संपूर्ण विषयाचा शेवटचा गोषवारा अगदी 30 सेकंदात समजून घेऊया. थोडक्यात सांगायचं तर तडीपार म्हणजे एखाद्या व्यक्तीला ठराविक क्षेत्रातून काही कालावधीसाठी बाहेर ठेवण्याचा एक कायदेशीर आदेश आहे. आणि या कारवाईचा मुख्य उद्देश फक्त आणि फक्त सार्वजनिक शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखणे हाच आहे. तडीपारीबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ तुम्हाला खरोखर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आताच लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अशा सोप्या कायदेशीर माहितीसाठी लीगल ज्ञान मराठी चॅनल आताच सबस्क्राईब करा. आता तुमची बारी. पोलिसांच्या या तडीपारीच्या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि आमचा पुढील व्हिडिओ कोणत्या कायदेशीर विषयावर हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लीगल ज्ञान मराठी म्हणजे कायदा सोप्या भाषेत.